मंगळवार दिनांक 24/12/24 100 वर्षातून येणारी ही एक तारीख आहे. बरोबर 100 वर्षांनी येणारी तारीख 24/12/24. अजून 100 वर्षांची तारीख येईल ती सुद्धा 24/12/24च असेल. अशी 100 वर्षापूर्वी जी तारीख आली होती ती सुद्धा 24/12/24. आणि त्या दिवशी सकाळी म्हणजे पहाटे ज्याचा जन्म झाला ते मोहम्मद रफी. 24/12/24ला 100 वर्षापूर्वी जन्म झाला ते मोहम्मद रफी. त्यांची शताब्दी झाली आणि त्याच वेळेस आपण मंदिरामध्ये आपले जे स्वामी आहेत आणि आपले जे सद्गुरू आहेत त्यांचा वाढदिवस आजची जी तारीख आहे 24/12/24. तर वेळ कोणती आहे तुम्हाला माहिती आहे? रात्री 10:30 वाजता. फक्त 1.5 तासाचा फरक. रात्री 12 वाजता ज्यांचा जन्म झाला त्यांचं नाव होतं श्रीकृष्ण. रात्री 12 वाजता. आणि सद्गुरूंचं नाव सुद्धा पाण्यातलं नाव जे आहे ते सुद्धा श्रीकृष्ण. श्रीकृष्ण हा प्रत्येकाचा आवडीचा विषय आहे आणि त्यातल्या जास्त आवडीचा विषय म्हणजे सद्गुरूंचा आवडीचा विषय. ही तारीख, ह्या तारखेला आपण इथं जमलो हे आपलं परम भाग्य आहे. कारण ही तारीख पुन्हा आपल्या आयुष्यात येणार नाही. म्हणून ह्या तारखेचं इतकं महत्व आहे. म्हणजे खूप महत्व आहे ह्या तारखेचं. महत्व आपण जाणून घ्या. असं इकडनं तिकडनं तारीख तीच आहे आणि तो वाढदिवस आहे आणि तो 100 वर्षातून एकदा येतो. ह्या दिवशी आपण जमलो. मी पुन्हा एकदा सांगतो आपलं हे खूप मोठं परम भाग्य आहे. कारण आपण सद्गुरूंच्या छायाछत्राखाली आहोत, कृपाछत्राखाली आहोत. असे आपले सद्गुरू त्यांचा वाढदिवस साजरा करायला आपल्याला इथं मिळतोय आणि आपल्याला ह्या डोळ्याला पाहायला मिळतंय. ह्याच्यासारखं दुसरं भाग्य नाही. आता मी सद्गुरूंना विनंती करतो की आपण औक्षण आत्ता झालेलं आहे तर आपण केक कापून ह्या सोहळ्याची सुरुवात करावी. श्री स्वामी समर्थ. सुदिनं सुदिनं जन्मदिनं सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मङ्गलं जन्मदिनं तव भवतु मङ्गलं जन्मदिनं जीवेत शरदं शतं शतं जीवेत शरदं शतं शतं तव भवतु मङ्गलं जन्मदिनं तव भवतु मङ्गलं जन्मदिनं तव भवतु मङ्गलं जन्मदिनं. हात भरला तरी चालेल. केक मॅचिंग केक दिसतोय. किती छान वाटतंय. केक कटिंग थोडा केक नाकाला लागला तरी चालू शकेल. टाळ्या तर व्हायलाच पाहिजेत ना. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मी निश्चित आहे. हो ना. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सगळ्यांचे स्वागत. आज दादांचा वाढदिवस आहे. सगळे आलात त्याबद्दल सगळ्यांचे स्वागत या ठिकाणी करत आहे. स्वरांनी फुलांनी करू स्वागता मिळे जीवनाला इथे धन्यता. स्वरांनी फुलांनी करू स्वागता मिळे जीवनाला इथे धन्यता. जनांचा इथे धुंद मेळा भरे स्मृती
त्यांच्या पुढी चालल्या सुस्वरे. अशा या स्मृतींनी करू प्रार्थना, मिळे जीवनाला इथे धन्यता. स्वरांनी फुलांनी करू स्वागता, मिळे जीवनाला इथे धन्यता. असे आज सद्भाग्य हे लाभले, तुम्ही आज हे छत्र सन्मानिले. असे आज सद्भाग्य हे लाभले, तुम्ही आज हे छत्र सन्मानिले. नमो भारता नमो देवता, मिळे जीवनाला इथे धन्यता. स्वरांनी फुलांनी करू स्वागता, मिळे जीवनाला इथे धन्यता. मिळे जीवनाला इथे धन्यता, मिळे जीवनाला इथे धन्यता. स्वामी श्री स्वामी समर्थ. आज दादांचा वाढदिवस. हे अगदी जवळजवळ 15 दिवस माहित असतं की आता दादांचा वाढदिवस आहे आणि आपण जाणार आहोत, म्हणजे एक डोक्यात असतं. दादांचं आणि माझं नातं हे वेगळंच आहे. सगळ्यांना माहित असेल ते माझे मेव्हणे आहेत. ही सर्वात आमची लहान बहीण. असं ते मेव्हण्यांचं नातं. पण कधी गुरूंमध्ये बदल झाला हे सांगता येणार नाही. म्हणजे ते हळूहळू मेव्हणे म्हणजे विजयराव असं म्हणता म्हणता ते दादा झाले आमचे. आणि आम्हाला संपूर्ण फॅमिलीला म्हणजे माझ्या कुटुंबाला, माझ्या बहिणींना, आम्हाला सगळ्यांचा इतका दादांचा आधार वाटतो की आम्ही म्हणजे आता असं झालं की काही वाटलं, काही अडचण आली की दादांना फोन करा, म्हणजे दादांची आपण बोलूयात, दादांची त्याबद्दल चर्चा करूयात. अशा दादांचा वाढदिवस आणि त्यांच्याबद्दल आम्ही जास्त काही बोलू शकत नाही. पण त्यांचं ते गुरु झाले आणि ते सद्भाग्य आम्हाला मिळालं हेच आम्ही खूप मानतो. माझे वडील असताना पण आम्ही म्हणजे मी हे एकदा मागे सांगितलेलं आहे की कधीतरी अशी वेळ आली तेव्हा आम्ही सहज म्हणायचो की विजयराव एक देव माणूस आहे. आणि खरोखरच आम्हाला तो नंतर असा अनुभव यायला लागला की हे खरंच देव माणूस आहेत आणि ते आज आपल्याला गुरु म्हणून लाभले. हे आम्ही सगळे म्हणजे माझ्या माहेरचे सगळे बहिणी, कंपनी, सगळ्यांची म्हणजे फॅमिली, आम्ही सगळे त्यांना गुरु म्हणजे लहान मेवणेत पण ते आज मोठे झालेत आमच्यासाठी. म्हणजे असं थोडक्यात सांगायचं. आणि याबद्दल आज त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या आमच्या सगळ्यांकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि ते गुरु लाभले हेच मी सदिच्छा मानते. त्यांना स्वामींची कृपा आणि त्यांची कृपा आपल्यावर सगळ्यांवर राहो. केक तर तळेगावून आणायचा होता. लोकलला गर्दी, मी लोकलला येणार. शैलेश नेमकाच आज ऑफिसला नाशिकला गेलेला. आई केक न्यायचाय, कसा नेणार ना? तू म्हटलं येतो आजी. नंतर म्हटलं मी येऊन काय करू, आजी तूच घेऊन जा. आता केक तर नीट आला पाहिजे इथपर्यंत. स्वामींची कृपा, दादांची कृपा काय म्हणावं. म्हणजे मी तळेगाव लोकलला निघाले, अक्षरशः म्हणजे लोकलमध्ये गर्दी नाही, मी असा केक समोर ठेवून घेऊन आले. म्हणजे मला इथं उतरता नाही, माझ्या मागे 2-4 बायका, त्यामुळे उतरू शकले नीट. पुढे आले, रिक्षा मिळत नाहीत नारायण ते कधी यायला. 4-4, 5-5 रिक्षाला आम्ही विचारलं तर नाही करतात. पण आज पहिलीच रिक्षा विचारलं, नारायण चला म्हटलं लगेच. मग तिथेच म्हटलं स्वामी कृपा, दादाची कृपा की आज आपण एवढा केक घेऊन आलोय, तो नीट गेला पाहिजे हे जे मनात होतं. ते म्हणजे अनुभव कसा आला की आपल्या डोक्यात आहे की नीट गेलं पाहिजे. आणि ते स्वामींच्या कृपेने मी व्यवस्थित केक घेऊन इथं आले. इथं उतरल्यावर पहा भेटला परत भावी. तो रिक्षापाशी आला लगेच. काही वर न्यायचं एखाद्या आम्ही घेऊन येते वर. नाही तर मी म्हटलं एवढा वर आणायचं मलाही अवघडच वाटत होतं. म्हटलं ओंकार वगैरे फोन करतो. ते इथे आल्यावर पण इथपर्यंत आले. हा अनुभव एक एकदम चांगलाच आला मला. सर्वप्रथम दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आता दादांबद्दल बोलायचं म्हणजे दादा तर सगळेजण आपण त्यांना सद्गुरू म्हणतो. पण सद्गुरू तर ते आहेच आपले, पण त्यांच्याशी आता एक आहे ना वेगळं नातं निर्माण झाले की म्हणजे खूप हक्कानी की आपण एखाद्या आपल्या भावाशी जसं आपण नातं निर्माण करू शकतो, इतकं जवळचं नातं आता दादांशी निर्माण झाले. की काही वेळेस असं होतं की मीच दादांना काही गोष्टी सांगते की दादा आता आपण हे असं करू, म्हणजे आणि ते पण एक की असं नाही की गुरु एक म्हणून ते पण समजून घेतात आणि मला प्रत्येक गोष्टीला परवानगी देतात की चालेल तुम्हाला असं वाटतंय का असं करावं म्हणून. म्हणजे आपण जे भावाशी हक्काने बोलू शकतो ना तेवढं आता नातं सद्गुरूंशी निर्माण झाले. आणि आता एक हे वेगळं नातं
कायम असंच राहून द्या असं वाटतं. स्वामी स्वामी दादा हे आपले सर्वांचे सद्गुरू आहेतच, पण माझ्या आयुष्यामध्ये दादांचं स्थान खूपच वेगळं. कारण मी ज्या परिस्थितीमधून आज एवढा उभं राहिलो खंबीरपणे, त्याच्यामध्ये दादांचं मार्गदर्शन, साथ, तसंच त्या स्वामी परिवाराची जी काही साथ मिळाली, त्याच्यामुळे मी आज एवढं भक्कमपणे परत उभारी घेऊ शकलो. यासाठी मी दादांचं मनपूर्वक आभारी आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि त्यांनी असेच आमच्यावर प्रेम करावं व त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव असू द्या हीच विनंती करतो. स्वामी. मी राजकुमार मिलानी. मला अजून वर्ष झालं नाही आहे इथं जॉईन होऊन. फक्त थोडं माझं लँग्वेजचा थोडा प्रॉब्लेम आहे. मराठी जास्त बोलता येत नाही आणि मी सिंधी आहे. सिंधी किंवा हिंदी किंवा इंग्लिश ते चालेल, पण मला मराठी थोडं जर चुकत असेल तर माफ करा. एकच वर्ष झालंय आणि एका वर्षात पहिल्यांदाच वाढदिवस येतोय दादांचा आणि दादांनी मला बोलवलं, माझे भाग्य. थँक्यू सो मच. हॅपी बर्थडे. श्री स्वामी समर्थ. आज आपण दादांच्या वाढदिवसानिमित्त सगळे एकत्र आलेलो आहोत. साधारण 6 वर्षापूर्वी मी मंदिरात जॉईन झालो. आपणाला मागे सांगून झालेलं आहे, मला एवढे काही आवड वगैरे नव्हती, कधी मंदिरातही जात नव्हतो. पण जसं ह्या स्वामी सेवेत आलो तसं फारच गोडी लागली. त्याला सगळं निमित्त म्हणजे दादा. आता जे काही मी मठामध्ये आता सलग असतोच दादांच्या बरोबर, जे काय थोडंफार स्वामी सेवा, जसं दादा म्हणतात की स्वामी सेवा प्रत्येक अँगलने असते. म्हणजे तिथे तुम्ही त्या प्रिमायसेसमध्ये आला की कुठल्या पद्धतीने ती सेवा असते, शेवटी ती सेवाच आहे. तर माझ्या परीने जेवढं मला जे जमेल तसं मी प्रयत्न करत असतो दादांच्या बरोबर. आता सांगायला आनंद होतोय, नेहमी असं म्हणतात की व्यक्ती श्रेष्ठ नाही, ते मंडळ म्हणा, संस्था म्हणा, ती श्रेष्ठ आहे. तसं आपला स्वामी मंडळ श्रेष्ठ आहे. स्वामी मंडळामुळे आपल्या सगळ्यांनाच ओळख मिळालेली आहे, बरेच लोक जोडली गेली स्वामी सेवेमध्ये. त्यामुळे ते एक माझं भाग्य आहे की मला दादांच्या माध्यमातून मला खूप लोक आता ओळखायला लागलेले आहेत. जनसंपर्क वाढला. जोशी काका म्हणून दादांच्या बरोबरीने मला लोक ओळखायला लागली मंदिरात येऊन. आता दादांचं माझं नातं म्हणाल तर मी नेहमीच मानतो, माझे गुरु आहेतच, बंधू भावाचं नातं आहे, मित्राचं नातं आहे. मी मागे बोललो, माझ्यात जे काही चांगले गुण वाईट गुण आहेत त्याच्यामध्ये त्यांनी मला स्वीकारलेलं आहे, मागेच सांगितलं आहे त्यांनी. त्यामुळे आणि मी जे काय माझ्या मनातलं आहे, जसं आत्ता वैश्वताई म्हणाली की ती बोलता एक वाक्य बोलली, चांगलं वाक्य बोलली की मी जे स्वतः सुचवते ते दादा मान्य करतात. म्हणजे आपण जे एखादी कल्पना वगैरे मांडतो तसं ते ॲक्सेप्ट करतात. तसं मी माझ्या आम्ही पी आर कुलकर्णी वगैरे आम्ही खाजगीत असलो की आम्ही बोलत असतो, ज्या काही सूचना वगैरे ते शांतपणे ऐकून घेतात, म्हणजे ॲक्सेप्ट करतात, ऐकूनही घेतात. त्यामुळे ह्याच्यातनं काय आहे, सत्पुरुष दादा त्यांच्याजवळ राहून आपण जर त्यांच्या आज्ञा जर ऐकल्या, ते जे काय आपल्याला सांगतात ते जर ऐकलं तर खरंच आपलं हित आहे. आणि त्यांच्या सहवासात येऊन माझ्यामधले बरेच काही जे काही बायकोला माहिती आहे आमच्या अवगुण माझ्यात खूप होते स्वभावामधले, ते बऱ्याच नाहीच आता म्हटलं तरी हरकत नाही, 1-2% असतील. पण इथे येऊन खूपच माझ्या ह्याच्यात मी असं मानतो सुधारणा झाली दादांच्या सहवासात राहून. त्यामुळे प्रत्येकाने ते करायला हरकत नाही. गुरुपालन, गुरु जे काय आज्ञा करतात आपल्याला त्याचं पालन केलं तर निश्चित सुधारणा होतेच. गुरूंच्या जवळ जर गेलं तर असं म्हणतात की गुरूंना सोडायचं नाही आपण. आज आपल्या प्रत्येकामध्ये नाही म्हणलं तरी मीपणाचं प्राबल्य आहे, प्रत्येकात असतोच मीपणा. मग तो मीपणा जर घालवायचा असेल तर त्याला एकच आहे पर्याय की गुरुच्या जवळ शरण जायचं. ते आपल्यातला जो काही हे आहेत
अहंकार म्हणूयात आपण, खोट्यारडेपणा असेल, काय जे काय वाईट त्याचे नावं आता घेत नाही, ते सगळं हे करतात. आता हे दादा कोण आहे ते सांगायची गरज नाही. दादा ही व्यक्ती नाही आहे. दादा ही व्यक्ती नसून कृपेने चालणारी शक्ती आहे ती. लक्षात घ्या, एक बुद्धिमान गती आहे दादा म्हणजे, जी सर्वांना आपल्या सगळ्यांना परिपूर्णतेकडे नेते. दादा ते काम करतात. समाज प्रबोधन असेल, जे काय आपण ऐकतो त्यांचं दर गुरुवारी प्रबोधनातनं ते जे काय मार्गदर्शन करतात, त्याच्याद्वारे आपल्यामध्ये खूप म्हणजे माझ्यात तर खूप बदल झालेला आहे. मला ते असं दाखवता येत नाही आणि सगळ्यांमध्ये ते होतातच. तर त्यामुळे दादा एक गती असं म्हणलं तरी काय वावगं ठरू नये, की जे सर्वांना परिपूर्णतेकडे नेते आपल्या सगळ्यांना असं. आता आपण प्रत्येकाच्या मनात भीती असते, काळजी असते. ती भीती काळजी सुद्धा कमी करण्याचं काम दादा करतात. आता बघतो आपण ते सकाळ संध्याकाळ कंटिन्यू, म्हणजे मी तर असं म्हणू सकाळ संध्याकाळ का 24 तास ऑन ड्युटी, 24 तास मंदिराला त्यांनी हे केलेलं आहे, व्रत अंगीकारलेलं आहे. सकाळी बसतात, 1-1.5 तास आम्ही असतो, संध्याकाळी असतात. दादांना जे काही विचारायला लोक येतात ते आपण सगळं बघतोच. तर त्या माध्यमातून आज खूप जणांना त्याची प्रचिती आलेली आहे. मी त्याचा साक्षीदार आहे. फीडबॅक देतात लोक आपल्याला. त्यामुळे ते जे काय करतायत समाजामध्ये काम, हे एक प्रकारे उच्च काम आहे ते. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यात, आज बघा तुम्ही बाहेर जर गेलं, अर्ध्या हळकुंडातनं पिवळे झालेले बरेच असे आहेत काही. एक प्रश्न विचारायचा म्हणलं तरी 500 आणि 1000 रुपये मागतात. आपल्याकडे तसं नाही. दादा सगळं विनामूल्य सगळं मार्गदर्शन करतात. म्हणजे कुठेही कुणी, आता मी बघतो काही जे पहिल्यांदा जे फर्स्ट टाइम येणारे व्यक्ती असतात मंदिरात, ते सगळं शंका समाधान विचारून झाले की माझ्याजवळ येतात, किती पैसे द्यायचे. मी म्हणतो नाही, पैसे काही नाही दादा, पैसे तसलं काही नाही. हां, तुमची इच्छा असेल तर तुम्ही दानपेटीत टाका, पण ते स्वतः काही असं घेत नाही. तर हे मोठं काम आहे सगळं. तर असे सगळे आपले दादा आहेत, सगळ्यांना माहितीच आहे. तर मी या निमित्ताने एवढीच प्रार्थना करतो की मला जास्तीत जास्त अजून जो काय आहे, मी दादांना मी खाजगीमध्ये बऱ्याच आम्ही PR असताना म्हणतो की मी एक 10 वर्षांनी तुमच्यापेक्षा लहान असायला पाहिजे होतं. मी आज 70च आहे. दादा 60-61. मी त्यांना गमतीने म्हणत असतो, मला एक तुमच्यापेक्षा मी 10 वर्षांनी लहान जर असतो तर मला अजून जरा जोमाने इथे कार्य करायला मिळालं असतं. आता कसं नाही म्हटलं तरी एक वय वाढलं की माणसाच्या ह्याच्यात थोडा शारीरिक मर्यादा येतात, हालचाली मंदावतात. तर ते एक मला अजून मी त्या निमित्ताने म्हणेन की स्वामींनी माझ्यावर एक कृपा करावी, जास्तीत जास्त मठामध्ये येऊन माझ्याकडनं जे काय होईल मोडकं तोडकं ती सेवा करून घ्यावी स्वामींनी. श्री स्वामी समर्थ. परमपूज्य अण्णा महाराज आणि आपल्या सर्वांचे सद्गुरू श्री दादा महाराज. आज दादांचा वाढदिवस. प्रत्येक जण काही ना काही बोलतोय. एक 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की माझं जीवन असं खूप वेगळं होतं आणि काका जसं म्हणाले तसं वेगळी ओळख होती. पण इथं आल्यानंतर पूर्णपणे जीवन बदललं. दादांमुळे एक वेगळी ओळख मिळाली, या स्वामी सेवेमुळे एक वेगळी ओळख मिळाली. आता वेगळं असं ओळख म्हणजे असं स्वामी सेवेत आहे ते. आधीची थोडी वेगळी ओळख होती. त्यामुळे अत्यंत दादांचं धन्यवाद. आणि जसं दर गुरुवारी आपण दादांना भेटतो, एक फार मोठी व्यक्ती वगैरे असं सगळे, पण इतर वेळी आम्ही भेटतो त्यावेळेस अगदी असते मी दादा प्रत्येकाला विचारत असतात की काय कसं आहे वगैरे. तसं आमची चौकशी फार करत असतात आणि तो एक आधार वाटतो आम्हाला. धन्यवाद दादा आणि ताई वंदन करून 2 शब्द फक्त सांगते. दादा आणि ताईंचे माझे स्नेहसंबंध 12 वर्षापासूनचे आहेत आणि आम्ही दोघी बहिणींसारखे असे एकत्र. दादांनी पण कधी मोठेपणा किंवा असं कधीही केलं नाही. आणि जसं मंदिर ते म्हणायचे की आपलं मंदिर आहे, माझं मंदिर हा शब्द दादांनी कधीही वापरलेला नाही. नेहमी आपलं मंदिर आपण आपलं हे करायचं, प्रत्येक गोष्टीला आपलं. आणि मी इतकी भाग्यवान आहे की हे स्वामी मंदिर आता आपला परिवार बराच वाढलेला आहे. माझं हे माहेर झालेलं आहे आणि दादा पण आपले एक आधारस्तंभ आहेत. एवढे 2 शब्द बोलते. प्रथम दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला निरामय आयुष्य आणि उदंड आयुष्य लाभो ही स्वामी चरणी आणि आमच्या स्वामी परिवारातर्फे शुभेच्छा व्यक्त करते. आत्ता सगळ्यांनी सांगितलं की गुरूंची छत्रछाया आपल्याला लाभली आहे.
म्हणजे गुरूंना सोडायचं नाही, पण असं होतच नाही. गुरु एवढे बांधून ठेवतात आपल्याला की आपण जाऊच शकत नाही. उदाहरण द्यायचं झालं की आपल्या समजा आरती असेल तर प्रत्येकाला सेवा दिलेली आहे. म्हणजे जशी मला टाळ वाजवायची सेवा दिली, का बरं रागिणीताई येत नाहीत? यांना आपण सेवा ही देऊच, म्हणजे बरोबर त्यांचे पाय या मंदिराकडे वळतील. यांनी पालखीला आहे असं, पालखीला पण आहेत, म्हणजे प्रत्येक जणांना असं दादांनी बांधून ठेवले आपल्या परिवाराला. त्यामुळे ती वेळ आली की आपण कुठे जाऊच शकत नाही. म्हणजे ती वेळ आली की आपण तिथे बरोबर त्या मंदिरात तिथे येतोच. म्हणजे काही कारण असेल तर एखाद दिवशी आपलं होतं असं. म्हणजे असं बांधून ठेवायचं हे कौशल्य फक्त दादा आणि माझी मैत्रीण विनिता या दोघांना जातं. म्हणजे प्रेम कसं असतं, म्हणजे प्रेमाने ते असं बांधून ठेवतात आणि खूप म्हणजे मला म्हणजे अगदी मोठ्या भावासारखेच येते अगदी. म्हणजे कधीही काही प्रसंग असला तरी ते हक्कानी येतात. म्हणजे सगळं ते संकट आपले सगळे दूर करतात. म्हणजे असे खूप अनुभव आले. म्हणजे जवळजवळ मी 10-12 वर्ष झाली येते ना, म्हणजे असं आपल्या घरात आल्यासारखंच वाटतं. म्हणजे आपले सगळे तिथे भाऊ, आत्या, काकू, ताई असे सगळे आपला हा सगळा परिवार असा जोडला गेलाय. तर असाच परिवार कायम राहावा ही स्वामीचरणी प्रार्थना. नमस्कार, मी प्रथमेश राजेंद्र पटकर. मला इथं जॉईन होऊन 2 ते 3 महिने झाले जास्तीत जास्त. पण म्हणजे इथे येऊन मला जे अनुभव आले ते ऍक्च्युली शब्दात सांगण्यासारखे नाहीये. ते फक्त दादा महाराजांनाच माहिती की कसे अनुभव आलेत, काय अनुभव आलेत ते. म्हणजे मी स्वामी सेवेत जवळजवळ 10 ते 12 वर्षे स्वामी सेवेत आहे. पण स्वामी सेवा कशी करावी, काय करावी, स्वामी सेवेचा मार्ग कसा आहे, हे सगळं मला दादांनी सांगितलं. श्री स्वामी, माझं नाव प्रशांत खोपटकर. मला स्वामी सेवेमध्ये येऊन आता बरोबर वर्ष झालेलं आहे. 1 वर्षापूर्वी मी जस्ट यायचं कुठल्या मंदिरातून आशिषला फोन केला होता. आशिषला मी इथे जा, हे स्वामीचं मंदिर आहे, तिथे जाऊन दर्शन घेऊन. त्यानंतर परत असं कधी वाटलंच नाही की आपण ह्या मंदिरात यायचं नाही. गुरुवार आला की कधी वेळ येते, कधी मी पोहोचलोय असं होतं. किती अडचण येऊन दे, काही होऊन दे घरात, गुरुवारी इथं यायचं यायचं, पाय वगैरे इकडेच फिरतात. ही सगळी शक्ती आपल्या दादा महाराजांची आहे आणि त्यांनी मला ही ओढ लावली, तर मी त्यांचे खूप धन्यवाद करतो आणि त्यांना वाटते. कशाने एक मिनिट, आपण राहायला कुठे? मी राहायला पिंपळे पुरवलाय, नाशिक फाटा. तेच इथे अंतर किती आहे साधारणतः? साधारणतः 35 ते 36 किलोमीटर. बर, आपण इथनं गुरुवारी संध्याकाळी सगळी आपली सेवा पूर्ण झाल्यानंतर आपण इथून किती वाजता निघता? शेवटपर्यंत तुम्ही 10:30 ते 11 वाजता आपण निघता. घरी पोहोचायला 12 वाजता. असे स्वामी भक्त की बाबा आत्ता नुकतेच आपल्या मंदिरामध्ये आलेले आहेत आणि अंतर त्यांनी सांगितलं किती अंतर आहे ते 35 किलोमीटर अंतर आहे आणि यायचं इथं 5 वाजता, साधारणतः 5-5:30 जे असेल ते. ड्युटी संपली 9 वाजता, पण मी गुरुवारी 7 वाजता ड्युटी संपून. हा, आणि त्यानंतर मग इथे येऊन सगळी पूर्ण सेवा करायची आणि मग त्यानंतर परत साधारणतः 11 वाजता इथून निघायचं. तर ही म्हणतात स्वामी सेवा. अशी सेवा सर्व स्वामी सेवेकरी इथे करतात. म्हणजे एकटे आपणच करता असं नाही, असे सगळेजण आपल्या इथं सेवा करतात. त्यांच्या परीने इथं आपण सेवा करत असतो इथं. आणि हे कशासाठी आपण करतो त्याचं एकमेव एक कारण सद्गुरू दादा महाराज आणि ताई मामी. आता मी अजून कोण बोलणार आहे? स्वामी, मी जितीन यशवंत पडते. मला फक्त एकच सांगायचं होतं, नेहमी मी सगळ्यांना सांगतच असतो, पण आज मला एक स्पेशल सांगायचं आहे की आता या 1.5 महिन्यात मला एवढा प्रसंग ओढवला होता, पण सद्गुरू दादा महाराज ताई माऊलींमुळं एक मी नक्की शिकलो की आपल्यावर कितीही वाईट परिस्थिती आली तरी कायम आपण सर्वांचं आणि आपलं स्वतःचं कायम चांगलं आहे, चांगलं होणार आणि चांगलं होणारच आहे यावर ठाम विश्वास असेल तर सगळं होतं. आणि या 1.5 महिन्यात मी एवढं झेललंय पण अजूनही कुठेही डगमगलो नाहीये. एकदम मन शांत आहे आणि आता एवढं अजून शांत झालोय की आमच्या ऑफिसमध्ये माझ्या विरुद्ध एवढं कटकार असताना झालं असून सुद्धा स्वामींनी सगळं तारून घेतले. कारण म्हणजे फ्लॅटचे हप्ते सरसकट एवढं हे झालं होतं. पण आपला स्वामी परिवार प्लस जे माझ्या विरुद्ध वाईट चिंतन करत होते त्यांनाही कुठेतरी एवढं गिल्टी फील झालं की ते बाबा आपण कुठेतरी चुकतोय हे त्यांनी
कळलं आणि ते स्वतःहून पुन्हा आले. स्वामी चांगलं होणार यावर ठाम विश्वास पाहिजे असं हल्लर सर सुद्धा म्हणतात. यावर माझा पूर्ण विश्वास आहे. स्वामी. नमस्कार, मी निलेश जोशी. स्वामी परिवारात मला साधारण 2 वर्ष झाली. म्हणजे याच्याकरता बरेच वेळा होतं की गुरुवारी येतो ऑफिसमध्ये म्हणा, कधी मंदिरात जातो, मठात जातो स्वामींच्या फोटो. कारण राहायला मंडईत असं बऱ्याच जणांना वाटतं की तिथं मंडईत त्याच्या जातं नारायणपेठ. मग असं इथं कुठं आहे तर ह्याच्यानी बरेचसे असे ओळखीचे लोक सुद्धा माहितीतले यायला लागले इकडं. तसंच एक मी त्याच्यातलं एक हा किस्सा असा की आमच्या ऑफिसमधले एक जण आहेत, आमच्या अकाउंट मॅनेजर पवार म्हणून आहेत. ते 1-2 वेळा माझ्याबरोबर इथं आपल्या मंदिरात आले, गुरुवारी वगैरे झाले. त्यांना नंतर जी गोडी लागली ते रोज सकाळी 9:45ला रोज येतात. ऑफिसला जायच्या आधी रोज इथे येऊन जातात, दर्शन घेऊन मग ऑफिसला येतात. त्याच्यात एक लीला जी म्हणतो आपण, जी स्वामींच्या बाबतीत एक पूर्वी घडली होती. मी त्या दिवशी दादांशी सुद्धा झालं होतं की जे म्हणतात ना, एक फोटोग्राफरने स्वामींचा फोटो गपचूप काढला आणि तो आला नाही, तसाच प्रकार आपल्या इथं सुद्धा झालेला आहे. 2-3 आठवड्यापूर्वी साधारण त्यांनी सकाळी आले, दर्शन घेतलं, केलं आणि 3-4 फोटो स्वामींचे वगैरे काढले आणि फोन ठेवून दिला आणि ऑफिसला आले. नंतर एकदम मला चमकून त्यांनी बोलवलं. म्हणलं मला काय झालं त्यांनी दाखवलं. बाकी नंतर दिवसभरातले फोटो होते, पण तेवढे 4 फोटो ते एरर आल्यासारखे 4 फोटो तेवढे फक्त एरर होते, ते आलेच नव्हते काही. पूर्ण ब्लँक झाले तेवढेच 4 फोटो. पुढचे आहेत. मला वाटतं सद्गुरू आपण सांगावं त्यांना म्हणलं की दादांशी तुम्ही हे करा म्हणून. दादांनी त्यांना सांगितलं होतं तुम्ही कशा पद्धतीने काय आहे त्याच्यामध्ये. फोटो घेताना म्हणजे त्यावेळेला पण अल्कॉट नावाचा तो एक इंग्रज फोटोग्राफर अक्कलकोटला गेला होता तो, आणि ते जुने कॅमेरे वगैरे होते त्या काळातले त्यांनी, आणि स्वामींच्या नकळत फोटो घ्यायचा असं त्याचं ते एक मनामध्ये आलं होतं त्यांनी. आता म्हणजे महाराज शेवटी परब्रह्म आहे, त्यांना काय कळणार नाही असं नाही. ठीक आहे म्हणजे हा काय करतोय बघू म्हणून त्यांनी फोटो घेतले, सगळं झालं. आणि त्यावेळेला काय त्या प्रिंट वगैरे कशा काढल्या असतील काढून त्याला स्वामींचा फोटो आला, या आनंदात तो स्वामींना दाखवायला गेला होता तो. तर स्वामींनी हा फोटो घेतला, ह्याला दाखवला, बघ रे म्हणले मी असं दिसतो का, तो म्हणला नाही. मग दुसऱ्याला दाखवलं, बघ रे म्हणले मी असं दिसतो का, तो पण म्हणला नाही. बघ रे म्हणले मी असं दिसतो का, म्हणजे ज्याला ज्याला दाखवलं ते म्हणलं नाही तुम्ही असं नाही दिसत. मग त्या फोटोग्राफरलाही दाखवलं, बघ मी असं दिसतो का. त्यांनी तो फोटो घेतला, तिथे माकडाचा फोटो होता. मग तिथल्या सेवेकऱ्यांना सांगितलं की तुम्ही जी चूक केली आहे, जी महाराजांची परवानगी न घेता फोटो काढला, तुम्ही परवानगी घ्या, फोटो काढा. आणि आता आपण जे बघतो की एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो आता दिसतो बा आपल्याला, मूळ छायाचित्र असं येतं त्याच्या खाली, स्वामींचं मूळ छायाचित्र. ते कोडॅक कंपनीचं, ती कोडॅक कंपनी म्हणजे अजूनही ती व्यवस्थित चालू आहे ती कंपनी. स्वामींचा आशीर्वाद मिळाला, ती कंपनी परत व्यवस्थित चालू. बाकी सगळ्या कंपन्या फोटोचे जे रिळे वगैरे ते सगळ्या होते त्या बंद पडल्या, पण कोडॅक अजूनही आहे, ती कॅमेऱ्यामध्ये आहे. तर ही स्वामींची कृपा की परवानगी घेतल्यानंतर तर आपण जेव्हा मंदिरात फोटो काढतो ना आपण, किंवा जोशी काका जेव्हा आरतीचे फोटो काढतात, तर बाकी मग मी नमस्कार करून स्वामींना हे करत असतो की आजचा फोटो काढायची परवानगी किंवा दिवसभरातली जी काय असेल ती. तर परवानगी घेऊन फोटो काढला तर फोटो व्यवस्थित येतो. गडबडीत ते विसरले असेल किंवा माहिती नसेल त्याने ते काढला फोटो, आणि महाराजांचं अस्तित्व त्याला तिथे आठणं हे तशी एक म्हणजे 100% अस्तित्व आहे. आपल्याला एक आणखीन एक पुरावा झाला तिथे. याच्यावरून पुन्हा एकदा सिद्ध होतं स्वामींचं अस्तित्व इथं आहे आणि सद्गुरू हे स्वामींचा अंश आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. आता आपण वाट बघतोय कशाची? आपण सगळ्यांना आपले विचार मांडले, तर सद्गुरूंना शुभेच्छा वाढदिवसाच्या दिल्या, त्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या. पण वाढदिवसा दिवशी सद्गुरूंनी आपल्याला काहीतरी थोडंसं सांगायला पाहिजे. मग मी सद्गुरूंना विनंती करतो की आपण कृपया आम्हाला मार्गदर्शन करा. श्री स्वामी समर्थ. तुमच्या चरणी आपण पहिलं दीप प्रज्वलन करतो, आणि मग माझ्या बरोबर ज्या सेवेमध्ये अखंड आतापर्यंत साथ देणार आहे देशपांडे आणि PR, तुम्ही त्यांनाही आमंत्रित करतो. करा ना तुम्ही आपण वाटतं हे गजर करूया.
श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी जय जय स्वामी समर्थ जोशी काका सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ समर्थ महाराज की जय। साधारण 2005 सालातली गोष्ट आहे. अण्णांच्या बरोबर आम्ही भोरला गेलो होतो आणि भोरला तिथे एक नवीन मठाचं भूमिपूजन का असा काहीतरी कार्यक्रम होता. तो तिथे जाऊन तो कार्यक्रम संपल्यानंतर भोरमध्ये अनेक स्वामी भक्त आहेत आणि अण्णांना प्रत्येकाने आपल्या घरी आमंत्रित केलं होतं. आता त्यापैकी एवढ्या लोकांच्या घरी जाणं शक्य नाही, पण जेवढ्या लोकांच्या घरी जे जाणं शक्य आहे तेवढं जात होतो. 10-10 मिनिटं 15-15 मिनिटं आणि प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर अण्णांचं स्वागत. अगदीच काही नाही म्हटलं तर समजा चहा, पुढे दूध, कुठे केळी, असं प्रत्येक ठिकाणी ते सुरू होतं ते. आणि त्यांच्याबरोबर पाठोपाठ मी आणि मला वाटतं भोसले माझ्या बरोबर होते आणि बाकी अण्णांचे अंबरनाथचे सेवेकरी बरोबरचे होते ते. त्यावेळेला माझ्या मनामध्ये असं येत होतं की एक स्वामी चरित्रामध्ये एक ओवी आहे की सत्संग घडता, असं काहीतरी एक ओळ आहे ती, म्हणजे क्षणेक घडता सत्संगती तात्काळ पाठकी कुमती. म्हणजे आपण संतांच्या बरोबर जर का आपण त्यांच्या राहिलो तर आपले विचार सगळे इतर जे विचार असतात, वाईट विचार असतात, असे कधी मनामध्ये येत नाहीत. एक पूर्ण वेळ आपण त्यांचा दिवसभर आम्ही त्याच विचारामध्ये होतो की अण्णांच्या बरोबर आपल्याला राहायला मिळाले, अण्णांचं कसं ते स्वागत करतात. आणि त्याला असं स्वप्नातही वाटले नाही की हे भाग्य आपल्याला पण मिळेल म्हणून, की पुढं मागे ही आपल्याला पण औक्षण केलं जाईल, आपल्याला असं स्वागत केलं जाईल लोकांच्याकडनं, आपले जे सहकारी आहेत त्यांच्याकडनं असं सगळा मान सन्मान मिळेल असं कधी वाटलं नाही. पण ते स्वामींची सेवा जी निरपेक्षपणे करत आलो त्याचं आता असं मला वाटतं की महाराज ते भरभरून ते परत करतायत. महाराजांनी कधी कुठली गोष्ट ठेवून घेतली नाही, तसं ते आपल्याला ते परत करतायत. त्यांचा आशीर्वाद तो आपल्याला मिळतोय. ह्या संपूर्ण वाटचालीमध्ये देशपांडे, भोसले आणि PR बरोबर अखंड होतेच. त्याच्यानंतर मग नांगरे काका, कुलकर्णी, आणि त्याच्यानंतर मग आता आपण जे सगळे सेवेकरी. आणि जसं मिलानी साहेबांनी जे सांगितलं की मी आता येऊन मला वर्ष आला, किंवा रागिणी त्यांनी जे सांगितलं की प्रत्येकाला ते बांधून ठेवलं, तर मी माझं प्रबोधन सुरू असताना किंवा प्रबोधन संपल्यानंतर मी जेव्हा इथे बसलेला असतो तर मी साधारण लक्ष देत असतो की कोण नवीन दिसतंय का. एखादा नवीन जर का सेवेकरी असेल आणि जर का तो पुढच्या गुरुवारी त्याच्या पुढच्या गुरुवारी आता समजायचं की हा नियमित येणार दिसतोय बहुतेक, मग त्याच्याशी मी स्वतःहून बोलायचो. आणि स्वतःहून बोलल्यानंतर असं की त्याला एक आपलेपणा वाटतो की अरे बाबा हे दादा माझ्याशी बोललेले आहेत, दर गुरुवारी यायला आपण त्याला प्रवृत्त करायचं की तुम्ही दर गुरुवारी या, आपल्या मंदिराचा त्याला सेवा सांगायची, असं इथे असतं ते. आणि जर का त्याच्यातनं मग हळूच त्याला सांगितलं की तू एक अमुक अमुक काम तुम्ही घ्यायला तुमची तयारी आहे का, तर असं म्हटल्यानंतर मग तो एक सेवेकरी त्याच्यामध्ये आपल्या ह्या संपूर्ण परिवारामध्ये तो आनंदाने सहभागी व्हायला त्याचं पण मनस्थिती तयार होती. बरेच वेळेला असं होतं की बाहेर लोक बसलेली असतात, सेवा करावी की न करावी ह्या मनस्थितीमध्ये असतात. जर का आपण त्याला विचारलं असं तुम्हाला आम्ही काम दिलं तर चालेल का म्हणून, तर चालेल, आपण विचारलं तुम्हाला हे चालू शकेल का, तर तो आनंदाने करतो. म्हणजे एखादी आपण आज्ञा देण्यापेक्षा म्हणजे माझा असं एक कल असतं
मी दुकानामध्ये जेव्हा मी काम करत होतो, मी दुकानातल्या लोकांना सुद्धा नेहमी, की ते जरी कामगार असले तरी त्यांना काम करणं समजतं, हे अमुक अमुक एक गोष्ट आहे, कोण करणार आहे. दोन चार लोक तयार व्हायचे. जो एखाद्याचं काम असेल तर त्याचे जे 2-4 लोक तयार व्हायचे, ठीक आहे आम्ही करतो म्हणून. हे अमुक एक काम करा म्हणलं तर ती लोक टाळणार, हे माहिती होतं आपल्याला. ते अशा पद्धतीने आपण मी जात राहिलो आणि मग बघता बघता तो एक परिवार मोठा घडत गेला. 10 ते 20 ते 50 ते आता आज नाही म्हटलं तरी सगळ्या शाखांमध्ये मिळून आपले 500 लोक तरी कमी मंदिरामध्ये 500 तिथे शाखांमधलं नाही, मंदिरामध्ये. शाखांमधली गोष्ट वेगळी. शाखा आणखीन बहरतायत. ज्ञानेश्वरांचं परत ओळी ती आठवते की मोगरा फुलला तर म्हणतो मोगरा लावलेला आहे, अण्णांनी तो लावलाय आणि त्याला खत पाणी घालायचं काम फक्त मी करतोय. त्यांनी सगळं करून दिलेलं आहे तयार, आपल्याला सगळं संपूर्ण बगीचा तयार करून दिला आहे, त्याच्याकडे जाण्याचा मार्ग तयार करून दिलेला आहे. मी फक्त ते जपतोय. आणि मला वाटतं की गुरूंची जी गोष्ट आहे ते गुरु जसं करतात तर तसं करण्यामध्ये मला काही वाटत नाही. म्हणजे एक वेळेस समजा मी पांढरे कपडे घातले तर अण्णा नेहमी पांढऱ्या कपड्यामध्ये असायचे. मला नेहमी वाटतं की आपण आता पांढरे कपडे घालू, पण असं कुठेतरी म्हणलं मला परत एक मनामध्ये विचारतं की अरे समोरचा म्हणेल हा अण्णाच्या सारखं लागला हे करायला, वागायला लागला, अण्णाची कॉपी करायला लागला का काय. तर तसं जरी झालं तरी मला ते चालूच शकेल, कारण मी गैर काही करत नाही त्याच्यामध्ये. मी मागे पण एक उदाहरण दिलं की कुमार शानूंना विचारलं की तुम्ही किशोर कुमार सारखं गाणं म्हणता, तर कुमार शानूंनी फार मस्त उत्तर दिलं. तर म्हणला हो मग माझा सन्मान आहे, म्हणतो माझी तुलना किशोर कुमार बरोबर होती. मग मला जर का असं कोणी म्हणलं ना की हा अण्णासारखं कपडे घालतो, अण्णासारखं बोलतो वगैरे, तर ठीक आहे ना, मला पण ते आवडेल की बाबा एक कुठेतरी अण्णासारखं मी जातोय, म्हणजे एक कोणतरी आहे की अण्णासारखं करायला बघतोय. एक प्रयत्न माझा तो तसा चालू आहे. इतके सगळे आपण सेवेकरी आहोत. आणि हे कसं घडतं की ही एकट्या दुकट्याचं हे कार्य नाहीये. जेव्हा एक एक करत तो मिळत जातो. मोत्याचा हार आपण म्हणतो, पण मोत्यांचा हार कधी आहे, जेव्हा एक मोती आहे, आपला जो सेवेकरी तो एक मोती आहे. असं करत करत तो आज स्वामींच्या गळ्यातला जो हार समजा आपण म्हणतो शोभून दिसतोय. आणि एक असं म्हणजे मनामध्ये असं कुठलं हे नाही की मला 10 वर्षांनी हे मला मिळणार आहे म्हणून मी आता करतोय, असं पण त्याच्यात काही नव्हतं. अडचणी येत गेल्या, जितीने सांगितलं तसं कुठल्याही अडचणीमध्ये कधी डगमगलं नाही. अण्णा आहेत, अण्णा नसले तर महाराज आहेत. आणि ही गोष्ट समजून सांगायला म्हणजे ज्या कठीण प्रसंगी, आणि किती जसं सांगितलं की ज्या कठीण प्रसंगी मी त्यांच्या बरोबर असतो, मी त्यांना जे उपदेश करतो त्या कठीण प्रसंगातनं मी प्रत्येक प्रसंगातनं मी गेलेलो आहे म्हणून मी सांगू शकतो. साधनेमध्ये ती साधना मी केलेली आहे म्हणून मी ते सांगू शकतो. हे अमुक एक करा असं कोणी म्हणू शकत नाही की बाबा हे गोष्ट दादानी मला आता सांगितली मग दादानी हे केलं का, तर मी केलेलं आहे. ह्याच्यात मी देशपांडे भोसले आम्हाला अण्णांनी असं सांगितलं होतं की 3.5 शक्तीपीठं करा म्हणून. 3.5 शक्तीपीठं देवीची करायची. तिथं जाऊन दुर्गा सप्तशती मराठी मधलं 13 अध्यायाची पोथी आहे ती वाचन करायची. आणि प्रत्येक वेळेला देवीने आमची परीक्षा घेतलेली. प्रत्येक वेळेला आम्हाला काही ना काहीतरी खडतर मार्गातनं आम्हाला जावं लागलं, पण आम्ही ते तिथे जाऊन सगळं करून आलेलो आहे. आज मी जर का कोणाला सांगितलं तुम्हाला अमुक मग एक गोष्ट करायची, तिथं वणीला जाऊन करा, आणि त्याला जर का काही तिथं अडचणी आला तर तो त्या असं म्हणजे त्यांनी मनात नको आला की बाबा दादाने नुसतं सांगितलं, तर तसं नाहीये. मी ते जाऊन करून आलेलो आहे. अडचणी आल्यात म्हणून मी तिथे थांबलो नाही. आम्ही प्रत्येक वेळेला पुढे जात राहिलो होते. आणि कुठलीही गोष्ट मी परत एकदा सांगतो की जसं अण्णांनी जी गोष्ट सांगितली अमुक एक गोष्ट करा, तर त्याच्या मागं कधी वेळ काळाचं बंधन कधी मी पाळलं नाही. अमुक एक गोष्ट मला आता उशीर झाला, कंटाळा आलाय म्हणून मी झोपलो नाही, ती करायला सांगितली ती पूर्ण करायचीच. आणि ती झाल्यानंतर मी अण्णांना फोन करायचो. मग तो जो आनंद असतो ना तो वेगळा असतो. मग की अरे अण्णांनी सांगितलं 11 दिवसात अमुक अमुक एक गोष्ट आहे. मला एक पुस्तक दिलं मोठं, त्या पुस्तकामध्ये आपण थोडक्यात धडे म्हणू की त्यातला धडा आपण शाळेमध्ये कसं सांगतात, हा धडा तुम्हाला 4 वेळा वाचायचा, 5 वेळा वाचायचा. ते केल्यानंतर 11 दिवस हे 11 वेळा तुम्हाला म्हणायचं स्तोत्र आहे की 21 दिवस 21 वेळा म्हणायचं आहे. ते झाल्यानंतर मला जो आनंद व्हायचा ना की अण्णा झाला आता काय परत, म्हणजे असं होतं. मग ते सांगायचं ह्याच्या पुढचं काय आहे ते. पण असं नाही वाटलं की अरे बाबा हे सांगतायत अण्णा की 21 दिवस करायचं, 21 वेळा वाचायचंय, ते किती मोठं आहे का लहान आहे, संस्कृत आहे पण नाही, त्यातला अर्थ नाही समज चालेल. अण्णांनी सांगितलंय ना ते करायचं, काहीतरी त्याच्यामध्ये असणार, काहीतरी फायदा होणार आपला म्हणून अण्णा सांगतायत ते. आणि मग तो म्हणला ना की तो झाल्यानंतरचा जे सांगताना आनंद व्हायचा तो मग
तो आपणच अनुभवायचा. म्हणजे मी सांगितल्यानंतर आपण जर का काम झालं आपलं, तर तुम्हाला जो आनंद होतो की चला आज आपलं काम झालं. मग मंदिरामध्ये येऊन जे लोक सांगतात की असं काम झालं, मग त्या काम झालं हे सांगताना जो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर असतो ना, तो कितीतरी लाख रुपयांपेक्षा अधिक असतो. आणि हे तत्व अण्णांनीच पाळलेलं आहे. आणि अण्णांच्याच पावलावर मी नेहमी सांगतो, अण्णांचा जो मार्ग आहे त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून चालण्याचं मी फक्त प्रयत्न करतो. आणि तुम्ही सगळे साथ देता म्हणून आपले उपक्रम सगळे यशस्वी होतात. एक सुरू झालेलं जे कार्य असतं पालखी सेवा, आशिषनी आणि बहिणी जर का विनीतनी तो पुढाकार घेऊन जी सेवा सुरू केली, फक्त सांगायचा अवकाश अमुक अमुक एक आहे. जर का तिथे त्यांनी सांगितलं 2 गुरुवार आपण पालखी काढली, 3ऱ्या गुरुवारी समजा आपल्याला नाही मिळालं, पण त्यांनी तसं नाही, ते पण त्या जिद्दीने करतात. आपले जे सगळे सेवेकरी आहेत म्हणून म्हटलं की एक एक मोती आहे तो मोती हार स्वामींच्या चरणी आपण किंवा स्वामींच्या गळ्यात घातलेला आहे. आणि स्वामींचा कृपाशीर्वाद असा आपल्या सगळ्यांना मिळावा. आनंद आज मला असं होतं की माझ्या वाढदिवसामुळे तर तुम्हाला आनंद होतोय, ही एक आणखी महत्वाची गोष्ट आहे. आणि मी सतत तेच करत आलेलो आहे की आपल्याकडनं जास्तीत जास्त लोकांना आनंद मिळावा. आपल्याकडनं कधी कोणी दुखावलं जाऊ नये, कधी कोणाची भावना त्याच्यात दुखावली जाऊ नये. जेवढं सहकार्य मला करता येईल 100% मी त्याला करत असतो. काही वेळा नाईलाज होतो, एखाद्याचं काम झालं नाही झालं तर ती रुखरुख मलाही लागलेली असते, काम काय होत नाही म्हणून. आणि मी स्वतः त्याच्या परत पाठीमागे लागतो. आणि मग तो करत असेल नसेल मला माहिती नाही, पण काही अजूनही गोष्टी आहेत की काम होत नाही ते, तर ते काम व्हावं म्हणून पण स्वतः स्वामींना प्रार्थना करत असतो त्यावेळेला. आणि मग कुठेतरी परत उशिरे का होईना पण त्यांचा मेसेज येतो, ते भेटायला येतात की काम झालं म्हणून. ते मग तो एक चला हा जे काम अडलं होतं ते आज मार्गी लागलं. एखाद्या समजा एक 15 दिवसाचं मला वाटतं 15 दिवस होईल, नाही झालं, महिना लागला, पण महिन्याने का होईना ते काम झालेलं असतं. फक्त तो जो संयम त्याला दाखवायला पाहिजे, त्या सेवेकऱ्यांनी किंवा त्या भक्तांनी तो दाखवायला पाहिजे. आणि जसं त्याला जी सेवा सांगितली तीच मी पण करत असतो. मग तो कुठेतरी असा एक दुहेरी आपण म्हणतो तो फायदा होतो आणि मग ते काम होतं. ते फक्त संयम त्याला तो ठेवला पाहिजे, सांगितलं ते केलं गेलं पाहिजे. ही माझी एक फक्त माफक अपेक्षा असते. काम झालं नाही तरी तुम्ही सांगायला या, काम झालं तर सांगायला जरूर या. स्वामींच्या चरणी मी आता म्हणणार की ही एकच प्रार्थना की माझ्याकडनं आनंदच लोकांना मिळावा म्हणून. एक ओळ फक्त मला गाण्याची एकदम पटकन आता आठवली. जोशी काका बोलत असताना की जास्तीत जास्त सहवास मिळायला पाहिजे होता तो. तर मलाही असं वाटतं की जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत माझ्याकडनं पण सगळ्यांना तो आनंद दिला गेला, म्हणजे आपल्या सगळ्यांचा सहवास मला पण तेवढाच मिळावा. माहिती नाही कुठपर्यंत आपलं आयुष्य आहे कोणाचं ते माहिती नाही. एकच ती जुन्या गाण्याचीच एक ओळ की एक दिन बीत जाएगा माटी के मोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल, तुझे के ओठों पर लेकर अपने गीत, कोई निशानी छोड़ फिर दुनिया से बोल, एक दिन बीत जाएगा. मी असं म्हणेल फिर दुनिया को छोड. काहीतरी आपल्या आयुष्यातली एखादी अशी खूण देऊन जा की ते सगळ्यांना लक्षात राहिले पाहिजे. आणि मला वाटतं माझी वागणूक सगळ्यांना लक्षात राहावी अशी असते. श्री स्वामी समर्थ. एक 2 साडे माडे. अरे बाप अरे क्रिएशन बाय शिल्पा बामू. आयडिया आली होती डोक्यात, त्याच्यानंतर ती सगळी प्रोसिजर चालू झाली.